नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयीशी, सोडविल माझा स्वामी निश्चयीशी, प्रतिज्ञाए दासी केली आम्ही, गुण दोष ना पाहता कीर्तनी, गुण दोष ना पाहता कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविल माझा स्वामी निश्चयेशी, सोडविल माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञाए दासी केली आम्ही, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयीशी, सोडविल माझा स्वामी निश्चयीशी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, ओम गोरक्ष जालंधर चरपटास चढबंग कानी फमचिंदराद्या, चौरंगी रेवानक भरत्री संज्ञाम भूम्याम बबोरी नवनाथ सिद्धा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय संतश्रेष्ठ संत शिरोमणी वारकरी संप्रदायाचे कळस गणले जाणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अत्यंत सुंदर नामपर प्रकरणातील हा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. आजच्या कीर्तनाची सेवा अशा प्रसंगाने प्राप्त झाली की आपल्या लातूर शहरामध्ये स्वामी विवेकानंद चौकात असणारं हे पांडुरंगाचं मंदिर आणि या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्षापासून चालतोय? 11 वर्षापासून हा सप्ताह चालतोय. आणि 11 वर्षापासून चालत असलेला हा सप्ताह प्रतिवर्षाच्या नियमाला अनुसरून याही वर्षी आरंभ झालेला आहे. सप्ताहातला 3रा दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. अत्यंत सुंदर सप्ताहाचं नियोजन, दरवर्षी वार्षिक उत्सव असतो आणि त्या नियमाला अनुसरून अत्यंत सुंदर शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि महिला सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आजचा 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा सद्गुरुनाथांच्या आज्ञेतून माझ्या वाट्याला आलेली असल्या कारणाने या प्रसंगाला अनुसरून निवडलेला अभंग जो आहे तो संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांचा आहे. 4 चरणाचा या अभंगामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे नामाची महानता प्रगट करतात. विठ्ठला
चरणाचा अभंगाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून समाजाला काय उपदेश करतात ते श्रवण करायचंय. अनेक वर्षापासून आपण कीर्तन प्रवचन श्रवण करतोय, कारण महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेली तुम्ही आम्ही माणसं. या महाराष्ट्राच्या भूमीला ज्ञानोबरायांच्या सारखे तुकोबरायांच्या सारखे संत लाभले, ज्यांची ग्रंथ संपदा आज प्रत्येक माणसाच्या मनाला परमार्थाने श्रीमंत करून जाते. अशा महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आल्यानंतर ईश्वराची प्राप्ती अवघड नाही, फार सोपी आहे. पण सोपी असूनही होत नाही. त्याचं कारण आपलं लक्ष त्या साधनेकडे, त्या मार्गाकडे नसल्या कारणाने सोपा असलेला देव अवघड झाला. कोणत्या कारणामुळे झाला? तर जे करण्यासाठी आलो होतो त्याचाच मुळात विसर पडला. विठ्ठल विठ्ठल. फार सुंदर गोष्ट आहे. माणूस म्हणून जन्माला ज्यावेळेला भारताच्या भूमीवर एखादा मनुष्य येतो, हिंदुत्व प्रधान असलेला हा देश, हिंदू धर्माने सुसंस्कृत असलेला हा देश, या देशामध्ये ईश्वराची प्राप्ती म्हणजे मोक्ष मिळवणं. मोक्षासाठी आमच्या पूर्वजांनी अनेक प्रयत्न केलेत, अथांग प्रयत्न केलेले, आणि त्या प्रयत्नाला यशही आलेले. ईश्वराची प्राप्ती आमच्या साधू संतांना झाली. साक्षात परमात्मा त्यांना समोर येऊन भेटला, बोलला. ईश्वराच्या शक्तीचा साक्षात्कार त्या लोकांना झाला. याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. आपल्या पूर्वजांनी ईश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग अवलंबन केले, भक्ती केली, आणि भक्तीची फलश्रुती म्हणून मोक्ष नावाचा पुरुषार्थ त्यांनी साधला. तो पुरुषार्थ तुम्हाला आम्हाला साधलाच पाहिजे. हा एक नियम आहे. स्वतःचं हित करून घेणं, याच्यासाठीच जन्माला आलोय का? 84 लक्ष योनीमध्ये भय निद्रा आहार मैथून सर्व प्राणीशी समसमान हे करत आलो. पण मनुष्य जन्माला आल्यानंतर विशेष काहीतरी करायचंय. या जन्मात काय करायचंय? तर या जन्मात माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर मोक्ष मिळवायचंय. एकानं विचारलं, महाराज मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे ईश्वराची प्राप्ती. मोक्ष म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात येणं नाही. मोक्ष म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कशाचीच आता इच्छा उरली नाही, निरीच्छ झालं अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे मोक्ष. विठ्ठला विठ्ठला. अशी स्थिती प्राप्त होणं म्हणजे मोक्ष, आणि ती मिळवण्याकरता तुम्ही आम्ही माणसं झालो. आणि मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कुणाला असं वाटते बरं, इथं कीर्तनात बसलेल्यांपैकी मला सांगत का तुम्हाला देव बघावं नाही वाटत, त्याला भेटावं नाही वाटत, त्याला बोलावं नाही वाटत, त्याचा साक्षात्कार नाही करून घ्यावं वाटत, असं कोणी व्यक्ती असेल कीर्तनात बसलेल्यांपैकी? बाकी लातूर शहराचा सोडून द्या, पण आपण जेवढे म्हणून कीर्तनात बसलोय, आपल्यापैकी कोणाला असं वाटेल का मला देव बघायचाच नाही, मला देवाची भक्तीच करायची नाही, मला देवावर विश्वासच नाही ठेवायचा, असं कोणी व्यक्ती भेटणार नाही. जवळपास आपल्या सगळ्यांचा ईश्वरावर विश्वास आहे, भगवंताच्या शक्तीवर आपला भाव आहे. तो परमात्मा पाहायची इच्छा कोणाला नाही, बघा सगळ्याला वाटतं, पण कसा जसा टीव्हीत दिसतो तसा. पण खरा परमात्मा तत्वातला पाहायचं झाले तर त्यासाठी कष्ट आहेत. कसे कष्ट आहेत? तर त्यांनी सांगितलं, तुपाची निर्मिती दुधातनं होत असते, बरोबर? तुपाची निर्मिती, तूप कुठून जन्माला येतो तर दुधातनं जन्माला येतं. गाईची धार काढून आणून समोर ठेवल्यानंतर त्या धारेकडे पाहून जे चरवीत दूध आणून ठेवलेले तांब्यात त्या दुधाकडे वाकून पाहिल्यानंतर त्यात तूप दिसत नव्हतं. एकानं प्रश्न विचारलं, तुम्ही म्हणता तुपाचा जन्म दुधात नाही, मग दिसत का नाही? का दिसत नाही? त्यांनी सांगितलं, बाबा तूप या दुधातच आहे, दिसेल पण असं नाही दिसणार. मग कसं दिसणार? मंथोनी नवनी
खरं विचारलं म्हणले दूध तूप जर दुधातनच जन्माला येतं ते कुठे आहे? त्यांनी सांगितलं बाबा दुधातच तूप आहे, पण काय करावं लागेल ना, ते तुपातल्या दुधाला प्रगट करण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करावं लागेल. दूध तापवावं लागेल, मग विरजण घालावं लागेल, मग त्याचं घुसळण करावं लागेल, मग ताक करावं लागेल, आणि मग काय होईल? त्यातनं नवनीत बाहेर निघेल. मंथुनी नवनीता तैसे घेयनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जसं एखाद्या दुधातलं तूप बाजूला करण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, तसं सृष्टीच्या कणाकणात समावलेला परमात्मा प्रगट करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रक्रिया, आणि ती प्रक्रिया म्हणजेच भक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला भक्ती ही प्रक्रिया आहे. अंतःकरणात समावलेला परमात्मा, सृष्टीच्या कणाकणात समावलेला परमात्मा प्रगट करून त्याला या चर्मचक्षुनी पाहायचं असेल, त्या ईश्वर नावाच्या शक्तीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्याला प्रक्रिया करावं लागेल. जशी एखादी बाई ताक करते, दूध विरझण लावते, त्याप्रमाणे तिला जसं वाट पाहावं लागतं 24 तासाची, आणि त्याच्यानंतर तो परमात्मा त्याच्यानंतर ते नवनीत भेटतं. तसं जीवनामध्ये भक्ती करावी लागते, आणि निष्काम भक्ती केल्यानंतर निष्काम भक्तीचं फळ म्हणून एखाद दिवशी निर्गुण असलेला परमात्मा, वास्तविक ज्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, असा तो परमात्मा एका दिवशी नावाला येतो, रंगाला येतो, रूपाला येतो, आकाराला येतो, समोर प्रगट होत असतो. असा तो परमात्मा कोणाला पाहा वाटणार नाही बरं? सगळ्यांना पाहा वाटेल. देव पाहणार नाही इच्छा कोणाची नाही, सगळ्यांना पाहिजे. पण असा एक मनुष्य जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ आला, आणि तो म्हणतोय, महाराज 12 वर्ष झालं गुरु केलेत, गुरुनं कानात मंत्र दिलाय, मंत्राचा जप करतोय, पण अजून देवाचा साक्षात्कार मला झाला नाही. तो परमात्मा मला भेटावाशी माझी इच्छा आहे. तो परमात्मा मला कशाने भेटल सांगा? त्या ईश्वराला भेटण्याची माझी फार इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तो परमात्मा, ज्या देवाला तुला पाहायचंय, तो परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत बारीक आहे, अत्यंत लहान आहे. तो परमात्मा तुला पाहायचा असेल, काय होतं ना, बऱ्याचदा माणसाला देव सगळ्याला बघा वाटतं, पण देव पाहण्यासाठी लागणारे कष्ट नको वाटतात माणसाला. देव बघायची इच्छा असेल, देव मिळवायचा असेल, तर त्या देवाला मिळवण्यासाठी लागणारे कष्ट नको वाटतात माणसाला. बरेच लोक म्हणतात, मी 25 वर्ष झालं भजन करतोय. काही म्हणतात, कथा कीर्तन करता करता आयुष्य निघून गेलं तरी मला देवाचा साक्षात्कार नाही झाला. का झाला नाही बरं? का झाला नाही? त्याच्या पाठीमागचं कारण आहे लूज कनेक्शन. बल्ब चांगला आहे की नाही, कलेक्शन लूज झालं की बल्ब पेटत नाही बघा. कधी कधी काय होतं, घरामध्ये बल्ब व्यवस्थित आहे, तर ते काही शाट खाल्लेलं नाही, काही नाही, वायर पण व्यवस्थित आहे. बरं लाईट गेली बाबा, करंट नाहीये, अशातला पण भाग नाही, डेपीत पण करंट आहे, वायर पण घरला कनेक्शन घेतलेलं व्यवस्थित आहे, आणि बटन दाबलं तर बल्बच पेटत नाही, प्रकाश देत नाही. का देत नाही? लूज कनेक्शन झालं. तसं ईश्वराबरोबर आपलं लूज कनेक्शन आहे, लूज कॉन्टॅक्ट आहे, म्हणून आपल्याला अजून साक्षात्कार झाला नाही. ज्या दिवशी आपलं कनेक्शन जुळलं, हार्ट टू हार्ट कनेक्शन झालं, त्या दिवशी परमात्मा दिसतोच. विठ्ठला परमात्मा पाहायची इच्छा प्रत्येकाला, पण तो परमात्मा कशाला दिसतो, काय केल्यावर दिसतो, त्याला पाहण्यासाठी काय करावं लागेल याचं ज्ञान आपल्याला नाही. म्हणूनच तो मनुष्य जगद्गुरु तुकोबारांच्याकडे आलाय, तुकाराम महाराजांच्या पाया पडला, आणि त्यांनी सांगितलं, महाराज मी असं ऐकलंय. काय ऐकलंय? म्हणले, तुम्हाला देव भेटतो बोलतो. म्हणे, हो भेटतो बोलतो. बर, तुम्हाला जर देव भेटतो, तुम्हाला जर देव बोलतो, तर तो मला भेटावा, मला बोलावा, असं काहीतरी करा. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, खरंच का तुझी इच्छा आहे? ते म्हणले, खरंच इच्छा आहे. काही लोकांची इच्छा नसताना कीर्तनाला येतात, काही लोक इच्छा नसताना बरेच कामं करतात. एक बाई आली कीर्तनाला, आली आणि रोज कीर्तनात आली की झोपी जायची. मी बघायचं, लक्ष ठेवायचं तिच्याकडं. कथा चालू असल्यामुळं 7 दिवस त्या गावामध्ये थांबून होते, आणि संध्याकाळी रोज मी कीर्तनाला जायचे. मी तिला ध्यान ठेवूनच राहायचं, झोपती का नाही बघायचं, झोपती का नाही बघायचं. आता मला बरं वाटतंय हिच्या कीर्तनाला आल्यावर. एकही माऊली बिचारी डोळे बारीक केली नाही, सगळ्या गारगुट्ट्यासारख्या डोळ्या काढून मला बघत आहेत. बरं वाटलं. डोळे मोठे करून बघितलं तरी चालते. तुम्हाला माहितीये, मी कधी कधी म्हणत असते झोपणाऱ्या माऊल्यांना, माऊल्या झोपू नका, उठा. हे बघा, 2 बैल टक्कर जर धरायची झाली की एकमेकाला कसे डोळे काढून बघतात, तसं मला रागानं बघितलं तरी चालतंय, बसल्या बसल्या 2 शिव्या दिला तरी चालतात, पण झोपायचं नाही गडी. मला झोपलं की फार राग येत असतं. का? आम्ही उभं राहायचं, आमचे पाय दुखतात उभं राहून, कीर्तन सांगायचं पोटाच्या आतड्या तोडून, आणि तुम्ही मात्र मस्त शाली पांघरून
एकाला एक चिटकून आतमध्ये झोपी चालल्यावर आम्हाला बरं वाटेल का सांगा बरं. काही लोक विनाकारण कीर्तनाला येतात, त्याचं कारण सांगत होते. एक माऊली यायची आणि झोपी जायची. मी तिला विचारलं शेवटी, म्हणलं रोज येतीस आणि झोपी जातीस, काय उपयोग आहे म्हणलं तुझ्या कीर्तनाला येण्याचं. ती म्हणली बसाव का, तुम्हाला काय कळते म्हणली संन्याशी लोक. नाही म्हणजे तिचं काय चुकलं, मी संन्याशीच आहे ना. नाही तरी तुम्हाला काय म्हणली, संन्याशाला घर न दार, तुम्हाला काय कळते म्हणली त्याच्यातलं, काही कळत नाही. मी म्हणलं कसं काय कळत नाही, सगळं कळते, सांग तरी तू येऊन कीर्तनात का झोपतीस. तिने म्हणली माझी जाऊ येते म्हणून मी बी येते म्हणली. म्हणजे तिची जाऊ येते कीर्तनाला म्हणून हिला राहवत नाही घरात, तिचं बघून ही नाही येत होती महाराज. काही लोक इच्छा नसताना सुद्धा येतात. मी ते सांगत होते, इच्छा नसताना सुद्धा भक्ती करा, फल मिळून जाईल. इच्छा नसताना सुद्धा जावेचं बघूनच का होत नाही कीर्तनाला जा, जावेचं बघूनच का होत नाही भजनाला बसा, जावेचं बघूनच का होत नाही तिच्यासारखं व्रत वैकल्य करायला शिका, उद्धार होईल. उगच टीव्हीतल्या मालिका बघून कशाला जिंदगी बरबाद करताय. विठला विठला. परमात्मा पाहण्याची इच्छा प्रत्येकाला आहे, पण त्यासाठी लागणारे कष्ट करायला कोणी तयार नाही. म्हणून तो मनुष्य तुकाराम महाराजांच्या जवळ आला, तो विचारतोय तुम्हाला देव भेटला का. भेटला. तुला पाहायची इच्छा आहे का. आहे का. नक्की नक्की. मग गुप्त असलेला परमात्मा प्रगट करायचा असेल तर त्यासाठी एक करावं लागेल. काय करावं लागेल. अभंगाच्या पहिल्या चरणात नामाचे चिंतन प्रगट पसार, नामाचे चिंतन प्रगट पसार, नामाचे चिंतन बारीक आहे, लहान आहे, सूक्ष्म आहे, त्या परमेश्वराला प्रगट करायचं असेल तर एक करावं लागेल. काय करावं लागेल. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. तुकोबारांनी सांगितलं देव पाहायचंय का. लोकांनी हात वर करून सांगितलं महाराज पाहायचंय. पाहायचं असेल एक करा. काय. नामाचं चिंतन करा. लोकांनी विचारलं कोणत्या नामाचं करावं. आता देव कोणत्या नामाचं चिंतन करावं म्हणल्यानंतर तुकोबारा म्हणतात इथं भारत देशामध्ये 33 कोटी देवता मानले जातात. ज्याला जे देव आवडत असेल त्या देवाचं नाव घ्या. तुम्हाला महादेव आवडतो का, घ्या महादेवाचं नाव. तुम्हाला पांडुरंग आवडतो का, घ्या पांडुरंगाचं नाव. तुम्हाला दत्तात्रय आवडतात का, घ्या दत्तात्रयाचं नाव. तुम्हाला राम आवडतात का, कृष्ण आवडतात का. अरे ज्या ज्या भक्तांनी जशी जशी इच्छा केली परमात्मा त्या त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी तसा तसा अवतार घेऊन आलेला आहे, तसा तसा रूप घेऊन आलेला आहे. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं नाम घ्या, पण ते नाम घेत असताना त्या नामामध्ये डुबून जा, चिंतन करा. आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी
ईश्वराला जे आवडतं तेच करावं लागेल ना. समजा एखाद्या माणसाला बोलवायचं आपल्या घरी आणि त्याच्याकडनं काही काम करून घ्यायचंय, मग त्याला काय आवडतंय, त्याला पैसे दिल्यावर खुश होईल का, भजे करून खाऊ घातल्यावर खुश होईल का, त्याला काय आवडतं ह्याची चौकशी अगोदर आपण करतो आणि ती वस्तू त्याला खाऊ घालून त्याला खुश करतो आणि त्याच्याकडनं आपले कामं करून घेतो. ईश्वराचं तसंच आहे ना. त्या परमेश्वराला काय आवडतं तर रात्रंदिवस नामस्मरण केलेला भक्त त्या ईश्वराला आवडतो. म्हणून रात्रंदिवस उठता बसता खाता पिता मुखातनं नाम आलं पाहिजे यासाठी हिंदू संस्कृती एकमेकांना भेटलं तरी राम राम करत होते. गेला राम राम कुठं गेलं की हाय हॅलो हाऊ आर यू मॅडम. मॅडम शब्दाचा अर्थ माहितीये वास्तविक? मॅडम शब्दाचा अर्थ, मॅडम म्हणजे वैशाग्रहाला चालवणारी मुख्य बाई. हे रशियातला शब्द आहे. शहाणे लोक असला तर आजच्या नंतर कीर्तनात हे ठरवून जा की कोणाला मॅडम म्हणणार नाही. आमचे येडे लोक घरात आपल्या बहिणीला आपल्या आईला आपल्या बायकोला मॅडम म्हणतात. मॅडम रशियातला शब्द आहे. रशियामध्ये वैशाग्रह चालवणारी जी मेन बाई होती तिला मॅडम म्हणलं जायचं. आपल्याला वाटते मॅडम म्हणजे इंग्रजीमध्ये लय मोठा शब्द आहे, लय चांगला शब्द आहे. नाही, हॅलो म्हणतो आपण फोन उचलल्याबरोबर. हॅलो काय आहे माहितीये? ज्या शास्त्रज्ञानाने टेलिफोनचं संशोधन लावलं ना त्याची एक प्रेयसी होती. तिला बोलण्यासाठी त्यांनी ते संशोधन लावलं टेलिफोनचं. कारण ती दुसऱ्या गावात राहायची, हा दुसऱ्या गावात राहायचा. त्यांनी संशोधन लावलं. संशोधन लावल्यानंतर त्यांनी ते फोन केलं, त्याला बरोबर नंबर दिलं. तिच्याकडे एक फोन दिला, आपल्याकडे एक ठेवलं. त्यांनी नंबर डायल केलं, तिकडे रिंग गेली, तिने ते उचललं, कानाला लावलं. तिचं नाव होतं हॅलो. हा म्हणला तिला हॅलो आणि तेव्हापासून सगळं जग हॅलो हॅलो म्हणून येड आहे. शहाणे असलात ना तर आजच्या नंतर इथून गेल्यानंतर घरी फोन आला उचलला किंवा केला, ओम नमो नारायणा रामकृष्ण हरी जय हरी काय करताय हे बोलत चला. नाही काही शिकू नका कीर्तनात, एवढं शिकलात तरी खूप झालं. विठ्ठल दिवसात ना किती वेळा हॅलो म्हणतो, तेवढ्यांदा जरी नाम घेतलं ना तर परमात्मा तुम्हाला भेटायला येईल. एवढी ताकद एवढं सामर्थ्य त्या नामस्मरण आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या ईश्वराला पाहायचं असेल तर त्याचं नाम घे. उठता बसता खाता पिता आपल्या लेकरांचं नाव सुद्धा देवाचं नाव ठेवलं जायचं का? पाठीमागे विचारसरणी होती की याच्या माणसाच्या डोक्यात देवाशिवाय दुसरं काही राहू नये, हे फक्त मागचा उद्देश होता. हा मेसेज जगापर्यंत पोहोचवायचा होता. म्हणून साधू संतांनी वाडवडिलांनी फार सुंदर रचना केली आमच्या संस्कृतीची. पण काय आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आमचे संस्कार असे उडवायला लागलेत लोक. कुठं संस्कार गेलेत, कुठं काय गेलंय माहिती नाही महाराज. अशी ती परंपरा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या नामाच्या चिंतनानं परमात्मा प्रगट होईल. लोक म्हणतात तुम्ही तर म्हणता परमात्मा सृष्टीच्या कणाकणात आहे, बारीक आहे, सूक्ष्म आहे, तो कसा प्रगट करावा? नामाने प्रगट करावा. तो बारीक आहे तर किती बारीक आहे? एकाने प्रश्न विचारला. किती लहान आहे देव माझा, किती सूक्ष्म आहे? कबीरदासजी उत्तर देतात एका दोह्यामध्ये. फार सुंदर कबीरदासजी महाराज म्हणतात, मुल्ला होकर बाग पुकारे वो क्या साहिब बहरे हैं, चींटी के पाँव में घुंघरू बजे तो वो भी साहिब सुनते हैं, गट बीच अंदर बाजता बाहर बजा सो क्या हुआ, अपनी खता सोचे नहीं पंडित हुआ सो क्या हुआ. फार गोड बोलतात कबीरदासजी महाराज. मुंगी माहितीये? साखरेच्या डब्यातली मुंगी जी साखर खात असते, अगदी लाल बारीकवाली छोटीशी. त्या मुंगीला एका दिवशी इच्छा झाली, काय माय बाया तर बाया सोडा, कीर्तनकर बाया सुद्धा चैनी घालून फिरू लागल्या आजकाल समाजात. आणि ती बी इतक्या की तिकडून कीर्तनाला इकडे येऊ लागले की छन छन घुंगराचा आवाज येतो. हा मला माझा सक्त विरोध आहे. कीर्तनकार माऊल्यांनी फार जास्त घुंगरा असलेले चैनी वापरू नये. बाकी दुसऱ्या महिला वापरत असतील तर का वापरू जात. घुंगरांचा आवाज अर्थात ते कुठंतरी डोक्याला काहीतरी वेगळं मेसेज देणारं वस्तू आहे. कमीत कमी कीर्तनकार बायकांनी तरी नाही वापरावेत असं मला वाटतंय. आता योग्य असेल अयोग्य असेल असले मतं मांडायला थोडंसं मला बोलवलात, जाऊ द्या अभंगाकडे चला. काय ना मुंगीला इच्छा झाली चैन घालायची पायात. तिनं म्हणली एवढ्या सगळ्या नवीन नवीन लेटेस्ट डिझाईनच्या चैनी येऊ लागल्यात, किती भारी भारी, मी पण घालावं म्हणली. आणि सोनाराच्या दुकानात गेली आणि सोनाराच्या काउंटरवर चढली. सोनारला म्हणती सोनार दादा सोनार दादा सोनार दादा. म्हणला बोला, माझ्या पायाचा माप घेन चैन कर म्हणली. आता कशानं माप घेतलं असेल सोनारानं तिच्या चैनीचं? तिच्या पायाचं माप घेतलं, तिच्या पायाला चैन बनवली आणि तिने सांगितलं सुंदर नाजूक
बारीक घुंगरं लावून चैन बनव. त्यांनी ती बनवली, मुंगीने ती पायात घातली आणि मुंगी चालायला लागली. मुंगी केवढी? एवढी का? तुमच्याकडे केवढी असते? एवढी बारीकशी. एवढी मुंगी, एवढी नखात बसली इतकी. त्यातला निम्म तिचं ते पाय, बरोबर, त्याच्यापेक्षा बारीक तिचं पाय. किती? आपल्या केशाचा उभा जर चिरला तर चौथा भाग असं तिचं ते बारीकसं पाय. आता त्या बारीकशा पायातली चैन किती बारीक, त्याच्यापेक्षाही बारीक, अति बारीक, सूक्ष्म. आणि त्याच्यातला घुंगरू किती बारीक, ते त्याच्यापेक्षा बारीक. असा तो घुंगरू वाजला, त्याचा आवाज किती झाला असेल ते सुद्धा माझ्या ईश्वराला ऐकायला जाते. कीर्तनात झोपलेलं दिसत नाही का? विठाला विठाला. अरे एवढा बारीक घुंगरू वाजला तर तो माझ्या देवाला ऐकायला जातो. काय काय बाया लई येड्या. मला झोपलेलं कोणीच बघणार वाटते. माझा देव बघलाय तुम्हाला झोपलेलं. सावधान लोक, पोती वाचायला पुढं, ज्ञान सांगायला पुढं. मुझी तो अनंता भक्तीची अमापे, मुझी तो अनंता भक्तीची अमापे, मुझी तो अनंता भक्तीची अमापे, मुझी तो अनंता. काय झालं माहिती का? एवढी लहानशी मुंगी ती चालली तर तिच्या पायातल्या घुंगराचा आवाज देवाला ऐकू जातो. मग काय आपण केलेले कर्म परमात्मा पाहत नाही का? हा माणसाचा गैरसमज आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात माझा देव एवढा बारीक. किती बारीक? अरे मुंगीच्या पायात घुंगरू वाजले तर ते सुद्धा माझ्या देवाला ऐकू जाते. आणि माझा परमात्मा मोठा मोठा, किती मोठा? एवढा मोठा. देव तर मोठाच, देव तर सोडा, देवाचं तर लांबच राहिलं, पण माझ्या देवाचं नाव एवढं मोठं, एवढं मोठं. किती मोठं? हरिपट्टात ना ज्ञानोबारे सांगतात, गगन हो निवाड नाम आहे, नाम आहे गगन हो निवाड नाम आहे. गगन हो निवाड नाम आहे, गगन हो निवाड नाम आहे. देवाचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर सगळ्या देवलोकांना निमंत्रण पाठवलं. लग्नाला या म्हणून मूळ चिठ्ठी पाठवली. समुद्राला बी पाठवली. समुद्र म्हणला मला कुणीच लग्नाला बोलवाय नाही आतापर्यंत, पहिल्यांदाच आले मला निमंत्रण. चला निघाला समुद्र. आता समुद्र द्वारकेत येत होता. समुद्र आल्यावर कसा नुसतं एक ढग फुटलं होतं तर एवढी हाल झाली होती उत्तराखंडला. आता अख्खा समुद्र जर पृथ्वीवर यायचा म्हणल्यावर काय साधा असेल? ते येऊ लागला असं मोठ्यानं धडधड आवाज करत. नारदानं बघितलं की पळतच गेलं देवाकडे. देवा सगळं वरण भावून जाईल म्हणले तुमचं आलेलं. मग म्हणले त्याला ठेवा म्हणले कुठं तरी. थांब म्हणले मी पुढे जाऊन त्याचं स्वागत करतो. देव पुढे गेले. समोरून समुद्र येत होता. समुद्र अटलांटिक महासागर, अरबी समुद्र, हिंद महासागर ज्याला आपण म्हणतो, इतिहासामध्ये ज्याला पाहतो आपण नकाशावर पृथ्वीच्या, ते समुद्र येत होते पृथ्वीवर वाहून धावून. देव पुढे गेले आणि धोतर वर गेला असं, आणि पिंढरीचा एक रोम उपटला. आपले रोम असतात बघा शरीरावर, त्या रोमाच्या ठिकाणी रोम उपटलं की त्या ठिकाणी एक छोटा बारीकसा खड्डा असतो, छिद्र असतं एक छोटस. देवानी एक रोम उपटलं आणि म्हणलं इथं बसतो. एका देवाच्या रोमात समुद्र सामावलं. माझा परमात्मा एवढा मोठा आहे. एवढा प्रभू भावे भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू एवढा प्रभू भावे भावे, एवढा प्रभू
रुष्ट रोमा धनंजया. 11व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलं ना. 11वा अध्याय काढा मग लक्षात येईल काय परमात्मा केवढा मोठा आहे, किती त्याचे काय डोळे आहेत, काय त्याचं रूप आहे, काय त्याचे केश आहेत, काय त्याचं वस्त्र आहेत, काय त्याचे हात, त्याचे पोट, त्याचे दाढा. त्या भगवंताचं वर्णन आहे विश्वरूप दर्शन योग 11व्या अध्यायाला गीतेमध्ये नाव देण्यात आलं महाराज. तो परमात्मा एवढा विशाल आहे. असा तो परमात्मा प्रगट करायचं झालं. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाच्या नामाचं चिंतन करा. लोकांनी विचारलं कधी कराव, कधी करा, कुठं करा, कुठेही करा, कसं करा, कसंही करा, काहीच बंधन नाही. महाराज आता आम्ही शेतात खुरपायला चाललोय, हा आता घरात भांडे घासतोय आम्ही, हा भाकरी करतोय, चालतंय, झोपी गेलो, झोपीत स्वप्नात चालतंय, म्हणले कुठल्याच वेळेला बंधन नाही. 24 तास भगवंताचं नामस्मरण करू शकता. नका देऊ प्रमाण, नका देऊ प्रमाण. माऊली 5वा का 6वा प्रमाण आहे. पहिलं चरण झालंय आता, अजून 3 चरण सोडवायचे. मला बोलायचे लय हाव आहे. विठाला विठाला व्यासपीठावरनं माझ्या गादीला क्षमा मागते. लेकरू खूप सुंदर प्रमाण उचललं होतं काय की, पण मध्येच ते असंच असते. संन्यासाचं काय करा, एकदा चालू झाला पट्टा की चालूच, पडायचं नावच नाही. संन्यासाला येऊन सांगावं लागते झालं तुमचं टाइम बंद करा आता बोलणं म्हणावं लागते. माय थोडा अभंग जरा चिंतनीय निवडलाय म्हणून बोलत होते. तर काय म्हणत होते मी, सांगत होते की परमात्मा एवढा विशाल व्यापक आहे. असा तो परमात्मा प्रगट करायचा असेल तर त्याच्या नामाचं चिंतन करावं लागेल. कसे करावं महाराज, असाल ते करा जेथे तेथे. इतकी मोकळी दिली, जिथं असाल तिथं करा, ज्या क्षणात असाल जसं असाल तसं देवाचं नाम घ्या, काहीही बंधन नाही असं सांगितलं. ठीक आहे म्हणले महाराज, काय हरकत नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्ही जर म्हणता असाल ते करा जेथे तेथे, आम्ही देवाचं नाम घेऊ, 24 तास घेऊ, उठता बसता खाता पिता देवाचं नाम. एक सांगा, देवाचं एवढं नाम घेतल्यानंतर तो देव आम्हाला काय करील? कारण कसं आहे, माणसाला एखादं काम करायचं म्हणलं की त्याचा मोबदला पाहिजे. हा एका बरोबर एक फ्री म्हणले की इथले लोक सगळं तिथंच उलटतात त्या सेलमध्ये. कुणी कीर्तनाला येत नाही. जर समजा आता येऊन एखाद्यानं बातमी दिली इथं मध्येच कीर्तनात, पलीकडच्या गल्लीत मोठा सेल लागला, एका साडीवर दुसरी साडी फ्री म्हणले की अर्ध्या इथले जातील निघून उठून. फारच कुठे तर बोटावर मोजण्या इतक्या बसतील महाराज इथे. असं आहेच आहे ना, माणसाला काहीतरी पाहिजे असतं म्हणून माणूस ते करत असतं. लोकांनी प्रश्न केला देवाचं एवढं नाम घेतल्यानंतर तो देव आम्हाला काय करील, काय करील सांगतो ऐका अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. माझा स्वामी जयशी सोडवी माझा स्वामी जयशी सोडविला माझा स्वामी जयसी. सोडविला माझा स्वामी माझा स्वामी जयशी माझा स्वामी जयशी सोडविला माझा स्वामी सोडविला माझा स्वामी जयसी. प्रतिज्ञा है त्यासी केली आसे, प्रतिज्ञा है त्यासी केली आसे, सोडविला स्वामी जयसी सोडविला माझा स्वामी जयसी केली आसे, प्रतिज्ञा है त्यासी केली आसे सोडविला माझा स्वामी जयसी सोडविला माझा स्वामी सोडविला माझा स्वामी जयसी. केली आम्ही प्रतिज्ञा दासी केली आम्ही, प्रतिज्ञा दासी केली आम्ही. माझा स्वामी जयसी प्रतिज्ञा दासी केली आसे, प्रतिज्ञा दासी केली आसे, प्रतिज्ञा दासी केली देवाचं एवढं नाव घेतल्यानंतर देव आम्हाला काय करेल हा प्रश्न आहे माणसाचा. प्रत्येक तुकोबाराने उत्तर दिलं. काय करील असं वाटते का?
ठीक आहे म्हणले, देव काय करेल ते सांगतोय का? काय केलं नाही देवानी आतापर्यंत. खूप काही केलंय माणसासाठी भगवंतानी. काय काय केलंय देवानी? तुकाराम महाराजांनी सांगितलं, एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झालं, दवाखान्यात नेऊन ऍडमिट केलं आणि त्याला ऑक्सिजन लावलं की त्या ऑक्सिजनचा एका सिलेंडरचं डॉक्टर हवं तेवढं बिल करत असतो. डॉक्टरनी तोंडाला ऑक्सिजन लावलं, ऑक्सिजन मध्ये ठेवलं, आयसीयू मध्ये अतिदक्षता विभागामध्ये ठेवलं, ऑक्सिजन लावलं की त्या ऑक्सिजनचं आपल्याला. पण आयुष्यभर भगवंतांनी ऑक्सिजन पुरवलं, काही त्याच्या मोबदल्यात घेतलं भगवंतांनी आपल्याकडनं? 2-2 लाखाच्या 4-4 लाखाच्या 2 किडन्या दिल्या देवानी, मोबदल्यात काही मागितलं? कोट्यावधी रुपयाचं शरीर, हात, डोळे, पाय, कान, नाक, सगळ्या शरीराला विकायला जर गेलं तर कोट्यावधी रुपये येतील. एवढ्या कोट्यावधी रुपयाचा शरीर ईश्वराने फुकट दिला. देवे देह दिला भजना गोमटा. कशासाठी दिला होता? तर भगवंतानी हे सगळं आपल्याला भजन करण्यासाठी दिलं होतं. एवढं देऊन सुद्धा माणूस म्हणतंय काय देवानं मला काहीच दिलं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाचं नाम घेतल्यानंतर देव आम्हाला काय करील? तुकोबाराने सांगितलं, सोडविल माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. तुकोबाराने सांगितलं, माझा परमात्मा सोडविल. लोक म्हणले कशात ना आम्ही कुठं अडकलाव म्हणून आम्हाला सोडवणारे देव आहे. तुकाराम महाराज म्हणले, प्रत्येक जीव मायेच्या जाळ्यात अडकलाय महाराज, आणि प्रत्येक जीव मायेच्या जाळ्यात अडकलाय तो सोडवला जातो तो केवळ परमेश्वराकडूनच. बाकीचं सगळं जाऊ द्या म्हणले, बाकीच्या सगळ्या संकटातनं देव सोडवल तुम्हाला, पण एक संकट असं आहे माणसावर. कोणतं? एक संकट असं आहे का ते संकट माणसावर आलं की बायको सोडवत नाही, पोरं सोडवत नाहीत, आई सोडवत नाही, वडील सोडवत नाहीत. अरे बाकीच्याच तर जाऊ द्या, मोठमोठ्या सोयऱ्या धैर्याचं नाव सांगू सांगू जगतो आपण, पण ते सोयरे धैर्य सुद्धा आपल्याला सोडवत नाहीत. मन देशाचा राजा सुद्धा आपल्याला सोडवत नाही. कोणीच सोडवत नाही माणसा तुला. कधी नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शजची कामी न दूर राही. कोणीच सोडवणार नाही तुझा काळ तुला घेऊन जायला आल्यावर. पण एक सांगू, या जगात एक वस्तू अशी आहे का ती तुला त्या काळाच्या तावडीत न सोडवेल. कोणती वस्तू आहे? जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. त्या ईश्वराशिवाय तुला कोणी सोडवणार नाही. म्हणून गॅरंटी देऊन सांगतोय, सोडविल माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. काळाच्या तावडीतून देव सोडवल का? सोडवल. कसं सोडवल सांगा? महाराजांनी एक दृष्टांत सांगितलेलं आहे भारी. काय म्हणली बघा, एक गाव होतं आणि त्या गावात एक पैलवान माणूस होतं. पैलवान माहित आहे का तुम्हाला? माहित आहे? कुणा कुणाच्या घरात पैलवान आहेत? हातवर करा बरं बघू. असं माना हळदीला जसं काही पैलवान तुमच्या घरातच आहेत म्हणल्यासारखं. पूर्वीच्या काळी पैलवान होते, आता पैलवान राहिले नाहीत. संपुष्टात आली पैलवानाची जात. कुठंतरीच एखादी, मग आता कुठंतरी जिथं कसरं, जिथं आखाडा आहे तिथंच पैलवान असले तर असले, पण आता नाहीत महाराज. पहिले गावात घरला एक पैलवान असायचं, आणि मग असा एक गावात असा धष्टपुष्ट मोठा पैलवान होता. आणि त्या पैलवानाला अजिबात देव आवडत नव्हता, देवाचं भजन आवडत नव्हतं. बरं त्याला आवडत नव्हतं तर न का आवडत नव्हतं काही हरकत नव्हतं, पण गावातल्या लोकांना बी त्यांना देव देव करू द्यायचं नाही. गावातले लोक भजनाला मंदिरावर गेले का ह्यानं काठी घेऊनच जायचं मारायला त्यांना. कसं काय भजन करायला, उठा चला हवा बाहेर. त्यानं मंदिराला कुलूप लावायचं. एखादी बाई घरात जर मोठ्यानं देवाची आरती करू लागली की ह्यानं तिच्या घरात जायचं आणि तिला मार द्यायचा. देवाची आरती करतीस, देवच नाही या जगात म्हणायचा. असला ते पैलवान. असं गावानं साऱ्या इतका त्रास द्यायचा लोकांना, देव देव करणाऱ्याला त्रास देणारे आता पण काही लोक आहेत बरं का. फलाण्या ठिकाणी सप्ताह चाललाय म्हण, बघत बरं कसा चाललाय. आणि मग तिथल्या कार्यकर्त्याला नको तीच बोलायचं, काहीतरीच उग मध्ये खुसपट काढायची. काय नारकेता त्या काय की महिला सप्ताह करला लाव म्हण. हा तुम्ही नवीन नवीनच करताव काहीतरी, एक एक आगावच कारभार करताव तुम्ही मधी मधी. असं म्हणणारे जर कोणी असतील तर त्यांच्यासाठी हा दृष्टांत. विठ्ठल काय झालं माहिती का, ते आलं आणि गावात सगळ्याला भांडू लागलं, मारू लागलं. मग आता जसं आपल्या इथं गावात सप्ताह चालू आहे तसं त्या शेजारच्या गावात सप्ताह चालू होतं. ह्या गावचे सगळे लोक कीर्तन ऐकायला गेले, कीर्तन ऐकले, लय आनंद झाला. येताना वाटत सरपंच भेटले गावचे, आणि गावच्या सरपंचाला काय म्हणले लोकांनी, काय त्या शेजारच्या गावी सप्ताह चाललाय आणि आमचं एक गाव बघा, टाळ वाजवाय भाग नाही, मोठ्यानं आरती करायला भाग नाही, भजन म्हणायला भाग नाही. म्हणले सरपंचाला, सरपंच साहेब काही करा, गावात सप्ताह ठरवा. सरपंचानं म्हणलं मलाही बक्कळ सप्ताह करा वाटाले, पण ते पैलवान कसं करावं म्हणले त्याचं.
आपण सप्ताह ठरवल्यावर ते उचलून आपटील म्हणले आपल्याला सगळ्याला. काही खरं नाही. सगळ्या लोकांना म्हणले अरे गाव एक झाल्यावर कोण ऐकत आहे कुणाचं, म्हणले गाव एक झालं पाहिजे. गावी एक होऊन निर्णय घ्या. गावाने एक होऊन निर्णय गेली. गुपचूप सप्ताह ठरवले, बिना पॉम्पलेटचा, बिना पत्रिकेचा. डायरेक्ट फोनवर महाराजाला तारखा द्यायच्या आणि महाराज यायचं आणि कीर्तन करून जायचं असं ठरलं. पहिल्या दिवसाची रुपवळी सुरू झाली 8:30ला. संध्याकाळी ह्यानं गेलं घरी जेवायला पहिलवान. असं ताटावर बसून पहिला घास घेऊ लागलं होतं की इतक्यात त्याला रामकृष्णारीचं भजन कानावर पडलं. माईक लावून चालू होतं मस्त रामकृष्णारीचं भजन. ह्यानं घास खाली ठेवलं ताटात आणि बायकोला म्हणलं होय ग काय चाललंय म्हणली ती मंदिरावर. बायको म्हणली बिगीनं गिळा, मला जायचंय म्हणली कीर्तनाला. हा बरं म्हणली तू बी जाणार आहेस. आणि काय सप्ताह ठेवल्यात म्हणली गावातल्या सगळ्या लोकांना मिळून आणि मी विचारली म्हणली आता कीर्तन ऐकायला. नवऱ्यानं काय म्हणलं आधी त्यांना जाऊन बघून येतो मग पुन्हा तुला बघतो म्हणला घरी आल्यावर. आलो महाराज असं बाह्या कॉलर वर करत असं कॉलर वर केलं ना असं बाह्या वर करत बघतोय की काची म्हणलं तर सगळं मंडप भरलंय. आता तिथं बाहेर कडला थांबलं कोपऱ्यात आणि बघला आले सगळ्या गावचं लोक येऊन बसलंय मंडपात. आता जर जाऊन धिंगाणा करावा आणि कीर्तन बंद करा म्हणा एवढे लोक उठून एक बी जर मारले तर माझं काही खरं नाही म्हणला. पहिलवान की इसरून जावं लागेल म्हणला मला बिगीनच. माझं काही खरं नाही म्हणला. घरी गेला राग आलं तन इकडून तिकडे फिरू लागला. ते रामकृष्णारीचं भजन त्याच्या कानाला ऐकवे ना काय करा म्हणून त्यांनी एक पोतं वगैरे घेतलं, आतरण पांघरण घेतलं आणि दूर निघून गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, लांब निघून गेला खूप लांब. पलीकडच्या गावच्या शिवारात एक मोठं आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाखाली गेला, अंतरण घातला, झोपी गेला. असा अंतरणावर पडला पायथ्याकडं 2 उशाकडं 2 दोघं उतरले. कोण ना चोर नाही भूत होती. भूत होती बाबा. काय सांगा पायथ्याकडं 2 उशाकडं 2 उशाकडचे 2 भूत डोक्यावरनं हात फिरून काय म्हणले आहा काय मस्त शिकार भेटले म्हणले आज 1 नंबर खायचं म्हणले ह्याला कतरून. आता ह्यानं पहिलवान होतं पण माणसाचं होतं. तिथं ती भूत होती. त्या भूतापुढे ह्याचं काय चाललं रे. हे बिचारा थरथर कापूर असं वर बघितलं. पायथ्याकडचे 2 भूत काय म्हणतात ना ते का उशाकडच्या भूताला हे खायला मिळालं हे ठीक आहे पण कच्च चांगलं लागतंय का. कच्च चांगलं लागतंय कुणालाच माहित नाही कारण खाऊन माहितीच नाही त्याच्यामुळे कुणाला माहितीये. भाजल्यावरच फ्राय करावं लागतंय म्हणले याला. मग फ्राय करायचं म्हणल्यावर फ्राय करूच म्हणले काय हरकत नाही पण ह्याला फ्राय करायला जळण काय थोडं लागणार आहे. कुठला ना म्हणले एवढं जळण. त्या 2 भूतांना म्हणले अरे गावाच्या कडनं एवढं मोठ्या गौऱ्या आणि तुराट्या लावून ठेवले असतील की म्हणले लोकांनी जा म्हणले 2 भारे घेऊन या. मग हे 2 भूत गेले आणि 2 ह्याला राखत बसले. पळून जायची शिकार म्हणून ह्याला राखत बसले. 2 गावाकडे गेले 2 भारे बांधले उचलून डोक्यावर ठेवणार. इतक्यात कीर्तनातल्या महाराजांनी जय घोष केला. पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव असं जय घोष केल्याबरोबर ते घोष त्याच्या कानावर जाऊन पडला भूतांच्या. आणि जे भूत पळायला चालू केले महाराज देवाचं पळे भूत बाधा भेणे तिथे भूत जे पळायला लागली अशी तिथं गेली त्या आंब्याच्या झाडाखाली. त्यांना दम लागला पळून. त्या 2 भूतांनी विचारलं काय झालंय रिकाम चालात. ह्या 2 भूतांनी सांगितलं गावात. कुठं विवेकानंद चौकात. काय आपल्या दुश्मनाचं कीर्तन चालू आहे. आता भूतांचा दुश्मन कोण देव. आणि मग त्याचं नाव ऐकल्याबरोबर अंगणात पडले म्हणून पळून आला म्हणले. खाली झोपलेल्या पैलवाना त्या लक्षात आलं काय भूताचा दुश्मन देव. देवाचं नाव घेतलं की यांच्या अंगात आग पडते. हा म्हणला उठून बसला. मला बी येते तुमच्या दुश्मनाचं नाव म्हणला. येते का येते मन बरं. पुंडलिका वरदार विठ्ठल. भूत 4 वावडं पळून गेले. 4 वावरं लांब पळून गेल्यानंतर महाराज तिथं जाऊन बघला ह्यानं गप बसेल का म्हणून. गप कशाचा बसते ह्यानं अजून जोरात मोठ्यानं घोष केला. घेतला आपलं चातं पोतं आतरण पांघरण असा पळाला महाराज. असा पळाला नीट विवेकानंद चौकात नीट कीर्तनाच्या मंडपात आणि नीट महाराजाच्या पायावर आल्या बरोबर लोटांगण. महाराजाला पहिले सांगितले होते पहिलवान आमच्या गावात सप्ताह होऊ देना गेले बघा म्हणले होते पहिलेच. आणि महाराजाच्या पायावर येऊन लांब लोटांगण घातल्यावर एका कार्यकर्त्यानं खुनिलं ती पहिलवान हेच आहे बघा म्हणून खुनिलं एकानं. खुनवल्यावर महाराजांना म्हणले हा कसं बरं होतं का म्हणले शेतात भेटलेलं. तुम्ही म्हणताल
महाराजाला कसं कळालं ह्याला शेतात भूत भेटल्यात महाराज लोकाला लय काय काय कळते 12 गावचं पाणी पिलेले राहतात महाराज तिच्यामुळं त्यांना मानसशास्त्राचा लई चांगला अभ्यास झालेला थोबाड बघितल्याबरोबर कळते माणूस काय काय कुठून काय काय करून आलंय ते लय अभ्यास राहत आहे महाराज लोकांना तुम्ही नाम स्मरण करा तुम्ही भगवंताचा भक्ती करा तुम्हाला सुद्धा ते सेन्स येऊन जातील आपोआप विठ्ठल महाराज म्हणले कसं होतं शेतात भेटलेलं हे म्हणला महाराज त्यांच्या पोटात घास होऊन बसलो असतो आतापर्यंत पण वाचलो महाराज वाचलो तुमच्या ह्या नाम संकीर्तनामुळं वाचलो देवाचं नाम घेतलं म्हणून वाचलो महाराज मग आता कसं करता त्यानं म्हणला महाराज इतके दिवस लोकांना गावातल्या काबर भजन करता म्हणून मारत होतो आता भजन चुकली की मारीन म्हणला सगळ्याला धरून आणि आणखीन सांगतो म्हणला महाराज एक काय ह्याच्यानंतर गावातली कुणी जर सप्ता करणार गेली तर काही हरकत नाही एकटा पठ्ठ्या मी सप्त्याची पट्टी देतो आणि एकट्यानं सप्ता करतो म्हणला गावात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे त्याच्यावर आलेलं संकट परमात्मा टाळतात नाम घ्या नामस्मरणाने प्रत्येक गोष्टीवर तुमचा उपाय मिळत जाईल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञेलाच दासी बनवलं प्रतिज्ञा करत बसलो नाही पॉइंट आहे विचार करा या गोष्टीवर थोडस प्रतिज्ञा बऱ्याच लोकांनी केली पण सिद्धीला गेली नाही जसं की भीष्माचार्य संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करीन स्वतःच शरपंजरी पडले पण ज्ञानोबरांची प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे मायेत या पंढरपुरा बेटे न माहेरा प्रतिज्ञा हे सगळं जग सुखानं भरून टाकेन दुमदुमून टाकेन प्रतिज्ञा आहे जगत पण ही प्रतिज्ञा त्यांची केलेली जी प्रतिज्ञा आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो तर जग सुखी होईल ना ज्ञानोबारांनी दाखवून दिलेला मार्ग आहे ते सोडून दुसऱ्याच मार्गाने गेल्यावर जग कुठलं सुखी होणार आहे अर्थात प्रतिज्ञा एका अंगानं पूर्ण होईल पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी प्रतिज्ञा करणाऱ्यांपैकी नाहीये का प्रतिज्ञा केली तर सिद्धीला जाईल सांगता येत नाही म्हणूनच नामदेवरांनी म्हणले होते काय नामा म्हणे केशी राजा केला नाही मग चालवी माझा का म्हणतात मला माहित नाही मी करेन स्वाभिमान अभिमान येईल मी देवानं केलेली प्रतिज्ञा पूर्ण करीन अभिमान आहे त्यात म्हणून अभिमानाची गोष्ट सोडून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञेलाच दासी बनवायचं आणि खिशात ठेवायचं कसं कलेक्टरलाच डायरेक्ट खिशात ठेवायचं बाकीच्याला हप्ते द्यायची वेळ येत नाही विठ्ठला विठ्ठला म्हणून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा प्रत्येक संकटातून सोडवणार आहे त्याचं नाव घ्या एक माणूस उठला तो म्हणतोय महाराज मला बोलायचंय बोला मला एक विचारायचंय विचारा माझा एक प्रश्न आहे काय आहे सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आम्ही इथं उभेत काय प्रश्न आहे यांनी सांगितलं म्हणले महाराज माझा प्रश्न असा आहे काय मी थोडी थोडी घेताव म्हणला कळालं ना घेताव म्हणलं की हा लातूर जिल्हा 1 नंबर आहे त्या कामात थोडी थोडी घेताव म्हणला पण असंही म्हणला मला घेतल्याशिवाय हात पाय उचलता येईना म्हणला थोडी पिल्याशिवाय मला दिवसच उजळत नाही मला कामच सुचत नाही असा मी रोज पिणारा माणूस पण मलाही वाटतंय काय मलाही देवानी दर्शन द्याव माझ्यासारख्या वाईट कर्म करणाऱ्याला वाईट काम करणाऱ्याला पापी माणसाला माझ्यासारख्यालाही देव भेटल का तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये अशी कोणती जागा आहे का जिथं गेल्यानंतर माझ्यासारख्या पाप्याला सुद्धा तिथं परमात्मा वश करून दिला जाईल परमात्मा समोर आणून दाखवून दिला जाईल अशी कोणती जागा आहे का जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वारकरी संप्रदाय वास्तविक पाहता संपूर्ण जगभरासाठी आहे संपूर्ण विश्वासाठी हा स्थापित केलेला ज्ञानोबारांनी संप्रदाय पण ही गंमत अशी आहे की हा संप्रदाय या देशापुरता सीमित आहे आणि मर्यादित आहे बाहेरच्या देशातल्या लोकांनी या संप्रदायाचं अनुकरण केलं तर निश्चितपणे सुखाची प्राप्ती त्या जीवांना होईल एवढा अगाध एवढा व्यापक एवढा विशालतेचा हा संप्रदाय आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक जागा आहे ठरवलेली अशी जागा आहे त्या ठिकाणी आल्यानंतर येणाऱ्याचे गुणदोष पाहिले जात नाहीत प्रेमानं जर तो कथा कीर्तन ऐकला तर साक्षात परमात्मा त्याला वश करून दिला जातो अशी जागा कोणती आहे महाराजांनी निश्चित केली अभंगाच्या गुणदोष नाही
सोडविला माझा निश्चय सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा निश्चय प्रेम चक्रपाणी वाश हो प्रेम चक्रपाणी होया प्रेम चक्रपाणी वास होया प्रेम चक्रपाणी होया सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा स्वामी निश्चय हो सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा स्वामी निश्चयसी. अभंगाचे 2 चरण सुटले, तिसऱ्या चरणावर आलोय. तिसरं आणि चौथं चरण, दोन्ही चरण सोडवायचे. त्या दोन्ही चरणामध्ये काय सांगतात ते ऐकायचंय. तत्पूर्वी एकदा ते काय आहे ना, मध्येच कीर्तनामध्ये विठोबा रुक्माईचं भजन असतं. मग मी लयदा विचार करायचं, हे विठोबा रुक्माईचं भजन काय असेल, चाललंय कीर्तन तर चालू द्यायचं. उदूच मध्ये मध्ये ते काय ना, कीर्तन ऐकायला बसलं की झोप येत असते. आणि हे संतांना माहिती होतं की कीर्तन ऐकायला आलेल्याला लई भारी झोप येते. मी आंध्रात कीर्तनला जाते, मी तेलुगू बोलते, मी कन्नड बोलते, मी मराठी बोलते, मी हिंदी बोलते. कर्नाटकामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर मी डायरेक्ट कन्नडमध्येच कीर्तन करते. आणि मग आंध्रात गेल्यानंतर तेलुगूत बोलते. तिथं तेलुगूत गेल्यावर एक बाई कीर्तनात झोपत होती. मी तिला विचारलं, तुम्ही का झोपताय? तिनं म्हणली, तुम्हाला काय माहीत कीर्तन सांगणाऱ्याला कीर्तनात बसून काय सुंदर झोप लागते ते. कधीतरी कोणाच्या कीर्तनाला जा आणि मग झोपी जा, मग कळलं म्हणली तुम्हाला. मला वाटलं का झोप येत असेल, का झोप येत असेल. मला वाईट वाटायचं पूर्वी. मी माझ्या गुरुबाबांना विचारलं, बाबा म्हणलं कीर्तनात लोक झोपतात का? बाबांनी सांगितलं, बेटा नींद तो फुलों की सेज पर आती है, कांटों की बिस्तर पर नहीं. डीजे डॉल्बी लावून एखादी जयंती असेल, एखादी कोणाची वरात चालली असेल आणि तिथं नाचत असतील, तुम्ही झोपू शकता? झोपू शकता? पण कीर्तनात झोपणं पाप आहे. आणि झोप काय येते त्याच्या पाठीमागचं कारण असं, झोप ही कुंभकर्णाची पत्नी आहे, राक्षसी आहे. तिला वरदान आहे प्रभू रामचंद्राचं, काय जिथं कीर्तन चालू असेल तिथं जा. आणि ती आलीच की खरं विवेकानंद चौकात लातूरच्या, अशी करून बघितली, अग ग ग ग ग माय म्हणली, अख्खं मंडप भरलंय म्हणली त्या देवाचं नामसंकीर्तन ऐकायला. दाखवते ह्यांना म्हणली की हळूच आधी पोराला पाठवली. हातात एक पोरगं होतं, त्याचं नाव आहे आळस, झोपीच्या पोराचं नाव. आणि मग नंतर पुरीला पाठवली, तिचं नाव आहे जांभळी, झोपीची लेक. आता काय, आळस आलं, जांभळी आली, पाय लांब करून पसरून पंडपत असं झोपणं का होईना? मग नाही, कीर्तनात झोपणं, कीर्तनी बैसता निद्रे नागविले नामदेवराय सांगतात, फार चुकीचं कीर्तनात बसून झोपे जाणं, काहीतरी मागच्या जन्मातलं बाप आहे. पण झोपत असलं तरी पळवायचं आमच्याकडं साधन नाही. काय म्हणले, मध्येच विठोबा रुक्माईचं भजन घ्यायचं. आता मला सांगा, भजन करावं कोण? टाळकऱ्यानं, पकवाज वादकानं, कीर्तनकारानं करावं काय? गुत्त घेतलंय काय? हा, गुत्त घेतलंय भजन करायचं? आम्हीच करावं का? तुम्ही करू नये? तुम्ही आयतं खाली शाली पांघरून स्वेटर घालून बसावं का आराम गरम, आणि आम्ही उभं राहून पाय दुखून घ्या? हे कुणी सांगितलंय? आमच्यावर तुम्ही करू लागा, थोडं थोडं बघू कसं होतंय. करणार का? 2 हात कुणा कोणाला देते? हात दाखवा बघू, बघू हात कुणा कोणाला दिलेत. शाबाश, करा हात खाली. हात वर करा म्हणल्यावर 80% लोकांचे हात वर झाले. अजून 20% कुठं कुठं लपून बसले, तर ते करच ना हात वर. त्यांच्यासाठी म्हणून दुसऱ्यांदा तुम्हाला मला भगवंतानी हात पाय कान नाक डोळे भजनासाठी दिले. दिलेंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तो जोडशी नारायण नासायची बपन बबरोग. तुम्हाला मला हात पाय कान नाक डोळे भजन करण्यासाठी दिलेत. म्हणून दुसऱ्यांदा सांगते समजावून. 2दा सांगायला लागले. सगळ्यांनी 2 हात वर करून दाखवा, कोणाकोणाला 2 हात दिले देवाने. करा हात खाली. 90% लोकांचे हात वर झाले, अजून 10% राहिले. त्यांना वाटले आम्हाला कोण बघलाले, एवढ्या लोकात आमचे का हात दिसणार आहेत थोडेच, असं त्यांना वाटते. पण मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता है, जो जैसी करनी करता वैसा ही फल पाता है. क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, प्रभु की पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी. अंतर्यामी अंदर बैठा सबका हिसाब लगाता है. सगळ्याचा हिशोब आहे, ऑनलाईन बुकिंग आहे सगळ्याची, वर जायची. आणि वर गेल्यावर तिथं नुसतं एक बटन दाबल्याबरोबर असा डाटा सगळा बाहेर पडतंय.
संन्याशीबाई कीर्तनाकार आलती बक्कळ सांगितली टाळ्या वाजू म्हणून वाजवलीस म्हणून मारतात मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मी नाही प्रमाण देऊन सांगते हो, माझ्या पदरचं कशाला बोलू बरं मी. आपलं संतांनी जे लिहून ठेवले ते वाक्य तुम्हाला सांगत होते. असं असं मनमनू यमाचे किंकर मार देतात आपल्याला. हा बक्कळ टाळ्या वाजून झाले तुझ्या हातवर. कशी झोपली होतीस कीर्तनात मनमनू मारते तेव्हा. जाग करायचंय म्हणून जाग करायचं. उठा जागीवारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा. उठा आणि त्या भगवंताचं नामसंकीर्तन करा. म्हणून तिसऱ्यांदा सांगते सगळ्यांनी 2 हातावर करा. करा हात खाली. 95% लोकांच्या हातवर झालते. असे 100च्या 100% ती कट्ट्यावर बसलेली. तर काय म्हणलेत माहिती का तिकडं पाहू त्या दुकानाच्या कट्ट्यावर बसलेली ते कौरी क्षेत्राच्या बाहेरचे. रेंज घ्यायच ना त्यांना. पण संतांची टावर एवढे मोठे विश्वव्यापक जे देवाला जमलं नाही ते संतांनी करून दाखवलं. असे जबरदस्त टावर आहेत ना. ते टावर कोणालाच सोडत नाही. सगळ्याला रेंज मध्ये घेते असं बरोबर. इकडून तिकडून कसं सांगून ऐकून बोलून भोगायला लावून कर्म कुणीकडून का होत नाही. आणते म्हणजे आणते वाटावर. रस्त्याच्या पलीकड कट्ट्यावर बसलेल्या लोकांसाठी आता शेवटचं सांगणं. 4 वेळा सांगून लेकरू ऐकत नसल्यावर आई जशी त्याला चापट मारते ना तसं बोलते. एवढं बोलून मी जर कुणी हात वर केलं नाही रातातून हाताला चिकनगुनिया होऊ द्या देवा ह्यांचा. हात वर मोकळे दोन्ही हात. 5 मिनिटं भजन होईपर्यंत सुंदर सगळ्यांनी टाळी वाजवायची. तोंडाने विठोबा रखुमाई म्हणायचं. डोळ्यात भगवंताचं रूप आठवायचं. विठोबा विचारून हात खाली केला. मला विचारलं का माय आता हा मी हात खाली करावं का म्हणून. मी असं हात केलं म्हणजे टाळ करायला म्हणलं. थांबा तुम्हाला म्हणलं का हे बरं आहे. हात वर करा 5दा सांगावं लागते. हात खाली करा एकदाही सांगावं नाही लागत कुणालाच.